Welcome, dear students, GRPS Junior College, Naranga, online lecture, subject, Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we are studied about first chapter, rock and soil. In today's lecture, we are going to start second chapter, weather and climate. In this lecture, we are knowing different weather elements in today's lecture. First, weather. Definition of weather. Weather is the condition of atmosphere at a particular place over a short period of time. तर या ठिकाणी वेदर म्हणजे काय? वेदरचा अर्थ मराठीमध्ये समजून घ्या. Weather is the condition of atmosphere at a particular place over a short period of time. Weather म्हणजे हवामान. हवामानाची जी शॉर्ट थोड्या कालावधीसाठी असणारी जी स्थिती आहे त्याला आपण वेदर असं म्हणतो. वेदर म्हणजे हवामान आहे आणि क्लायमेट म्हणजे पण हवामानच आहे. फक्त त्या दोघांमध्ये डिफरन्स आहे. वेदर शॉर्ट पिरियड साठी आपण मोजतो आणि क्लायमेट लॉंग पिरियड साठी आपण सांगत असतो. तर यामध्ये सुरुवातीला आपण वेदर ची माहिती घेऊयात. वेदर इज द कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर ॲट अ पर्टिक्युलर प्लेस ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. तर वेदर ही एक अशी स्थिती आहे ॲटमॉस्फिअरची, म्हणजे वातावरणाची अशी एक स्थिती आहे एका विशिष्ट ठिकाणी एका शॉर्ट म्हणजे थोड्याशा कालावधीसाठी जे केलेलं मोजमाप आहे. वेदर म्हणजे काय? तर एका विशिष्ट ठिकाणाचं थोड्या कालावधीसाठी मोजलेलं वातावरणाचं जे मोजमाप आहे त्याला आपण वेदर असं म्हणतो. वेदर इज द कंडिशन ऑफ atmosphere at a particular place over a short period of time. Weather refers to everyday changes in the behavior of atmosphere at the given place and a given time. तर वेदर रेफर्स टू एव्हरीडे चेंज. तर वेदर मध्ये काय होतं तर प्रत्येक दिवशी त्याच्यामध्ये चेंज होतो. जर आज तापमान 30 डिग्री सेल्सिअस असेल तर उद्या ते 31 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 29 डिग्री सेल्सिअस असेल. म्हणजे डे टू डे ह्याच्यामध्ये चेंज होतो. वेदर्स मध्ये जे आपण वेगवेगळे घटक पाहतो मग त्यामध्ये तापमान आहे, हवेतील आर्द्रता आहे, वाऱ्याचा वेग आहे, सूर्याची उष्णता आहे, ते पुढे आपण पाहणारच आहोत. पण त्यामध्ये आपण ते मोजतो. तर हे जे मोजलेलं मोजमाप आहे तर ते रोजचे रोज ते त्या ठिकाणी बदलत असतं आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ते सतत बदलत असतं. वेदर रेफर्स टू एव्हरीडे चेंजेस इन द बिहेवियर ऑफ atmosphere at a given place and a given time. Weather pertains to smaller area like village, city or even district and smaller duration of time. तर वेदर जे आहे तर ते आपण कुठे मोजतो तर एखाद्या छोट्याशा गावामध्ये ते मोजलं जातं किंवा सिटीमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट किंवा स्मॉल ड्युरेशन टायमिंग मध्ये ते मोजतात. गाव, शहर किंवा एखादे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा याचं त्या ठिकाणी आपण वेदरचं मोजमाप सांगू शकतो एखाद्या छोट्याशा कालावधीसाठी. दॅट इज द पार्ट ऑफ अ डे, म्हणजे त्याला आपण एका दिवसाचा कालावधी आपण म्हणतो. रेनी डे, हॉट डे और क्लाउडी वेदर, इट इज ऑलवेज डिफर्स फ्रॉम टाइम टू टाइम. आता यामध्ये आपण कसं सांगतो तर आज दिवसभर पूर्ण पावसाचा होता म्हणजे रेनी डे होता, किंवा हॉट डे म्हणजे आज दिवसभर पूर्ण तापमान जास्त होतं तर त्याला आपण हॉट डे म्हणतो. किंवा क्लाउडी वेदर म्हणजे आज दिवसभर ढगाळ हवामान राहणार आहे त्याला आपण क्लाउडी वेदर असं म्हणतो. तर वेदर अशा पद्धतीनं सांगितलं जातं. रेनी डे, हॉट डे, क्लाउडी वेदर. तर लक्षात आलं वेदर म्हणजे काय, त्याची डेफिनेशन. वेदर इज द कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर ॲट अ पर्टिक्युलर प्लेस ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, ही त्याची डेफिनेशन आहे. देन नेक्स्ट क्लायमेट. क्लायमेट म्हणजे पण हवामान.
आणि वेदर म्हणजे पण हवामान. फक्त त्यामध्ये त्याच्या मोजमापावरनं त्यामध्ये डिफरन्स आहे. आता क्लायमेट पर्टेन्स टू ॲव्हरेज वेदर कंडिशन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ऑर सीझन. क्लायमेट पर्टेन्स टू ॲव्हरेज वेदर कंडिशन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ऑर सीझन. तर क्लायमेट काय आहे, तर वेदरची ॲव्हरेज कंडिशन आहे. वेदर म्हणजे काय, तर आपण डे टू डे जे तापमान मोजलेले आहे, जे हवेचा वेग मोजलेला आहे, ते वेदर आहे. आणि त्यांचा आपण नंतर ॲव्हरेज काढला, मंथली ॲव्हरेज, वीकली ॲव्हरेज किंवा इयरली ॲव्हरेज किंवा 4 मंथली ॲव्हरेज. त्याचे जे आकडेवारी मिळते त्या आकडेवारीचा आपण ॲव्हरेज काढतो आणि ती जी आकडेवारी आपल्याला मिळालेली आहे ते आपण क्लायमेट म्हणून सांगतो. तर क्लायमेटची डेफिनेशन लक्षात ठेवा. क्लायमेट पर्टेन्स टू ॲव्हरेज वेदर कंडिशन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ऑफ सीझन. एखाद्या जास्त पिरियड टायमिंगला तो मोजला जातो किंवा एखाद्या सीझन पुरता तो त्या ठिकाणी मोजला जातो. क्लायमेट इज द वेदर कंडिशन रिलेटेड टू लॉंगर पिरियड ऑफ periods like month, season or year and is described by normal and average. तर क्लायमेट जे आहे तर ते कसं सांगितलं जातं, तर लॉंगर पिरियड साठी ते सांगतात. मग त्यामध्ये मंथ, सीझन एक 4 ते 6 महिन्याचा असतो. लक्षात ठेवा, सीझन हा 4 ते 6 महिन्याचा असतो. किंवा इयरली सुद्धा ते क्लायमेट सांगितलं जातं. आणि त्यामध्ये आपण नॉर्मल्स आणि ॲव्हरेजचा वापर करतो. तर नॉर्मल्स म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी वार्षिक जर तापमान प्रत्येक दिवसाचं घेतलं आणि त्याची जर टोटल केली आणि जो एक आपल्याला आकडा मिळतो त्याला आपण नॉर्मल्स म्हणतो. आणि ॲव्हरेज म्हणजे काय, तर त्या ठिकाणी त्याची बेरीज केल्यानंतर नंबर ऑफ जो काय आकडा आलेला आहे त्याला डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन टेकन, म्हणजे जेवढे आपण ऑब्झर्वेशन घेतलेले त्याने त्याला डिवाइड करायचं, तर तो आपल्याला ॲव्हरेज मिळेल. तर क्लायमेटला त्या ठिकाणी ॲव्हरेज किंवा नॉर्मल्सची आवश्यकता असते. मग त्यामध्ये आपण क्लायमेट सांगताना कोल्ड सीझन, ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल क्लायमेट असं आपण त्या ठिकाणी सांगतो. तर कोल्ड सीझन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी थंड हवामान असं आपण म्हणतो. आणि ट्रॉपिकल म्हणजे उष्ण त्या ठिकाणी तापमान, किंवा सब ट्रॉपिकल म्हणजे काय, समशीतोष्ण वातावरण असं आपण त्या ठिकाणी, किंवा हवामान असं आपण म्हणत असतो. याच्या उलट आपण वेदर मध्ये काय सांगितलं, रेनी डे, हॉट डे, क्लाउडी वेदर असं आपण म्हणतो. पण क्लायमेट मध्ये काय म्हणतो, कोल्ड सीझन, ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल क्लायमेट असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, वेदर शॉर्ट डे साठी आहे आणि छोट्या जागेसाठी आहे, आणि क्लायमेट लॉंगर पिरियड साठी आहे आणि त्याचं एरिया मोठा असतो. इट इज मोर ऑर लेस स्टेबल अँड डिफर्स फ्रॉम रिजन टू रिजन. आणि हे जे क्लायमेट आहे तर ते मोर ऑर लेस, कमी अधिक प्रमाणात ते स्थिर असतं, स्टेबल असतं. अँड डिफर्स फ्रॉम रिजन टू रिजन, आणि रिजन टू रिजन ते चेंज होतं. तर रिजन म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण आता कोकण म्हणतो, तर कोकण एक रिजन आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र तो एक रिजन आहे, मराठवाडा, विदर्भ असे ते रिजन तयार केलेले आहेत की जिथले क्लायमेटिक कंडिशन जवळपास सारखीच आहे, त्याला आपण रिजन असं म्हणतो. आणि रिजन टू रिजन त्या ठिकाणी ते क्लायमेट चेंज होत राहतं. म्हणजे आपण आता जर आपण पश्चिम महाराष्ट्रात असू, जर आपण कोकणामध्ये गेलो तर तिथलं जे क्लायमेट आहे ते आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. तर या ठिकाणी आता तुमच्या लक्षात आलं असेल की वेदर म्हणजे काय आणि क्लायमेट म्हणजे काय, त्या दोघांची व्याख्या लक्षात ठेवा. देन नेक्स्ट पॉइंट, ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे काय, तर सभोवतालचा जो परिसर आहे किंवा आपण त्याला वातावरण असं म्हणतो. द अर्थ हॅज अ थिक लेअर ऑफ एअर कॉल्ड ॲज द ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअरची डेफिनेशन काय, द अर्थ हॅज अ थिक लेअर ऑफ एअर कॉल्ड ॲज ऍटमॉस्फिअर. It is colorless, tasteless and odorless mixture of gases that surrounds the earth. तर पृथ्वीच्या सराउंडिंगला कलरलेस,
त्याचा कुठलाही कलर नाहीये, त्याला कुठलीही टेस्ट नाहीये आणि ऑर्डरलेस मिक्सचर जे पृथ्वीच्या बाजूला आहे, आज पूर्णपणे कव्हर केलेला आहे, तर त्याला आपण ऍटमॉस्फिअर असं म्हणतो. हा एक थिक लेअर आहे, थिक लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ऍटमॉस्फिअर. द ऍटमॉस्फिअर इज प्रेझेंट विदिन हाईट ऑफ 32 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस. आणि ऍटमॉस्फिअर जे आहे तर ते 32 किलोमीटर पृथ्वीपासून वरती त्याचा लेअर पसरलेला आहे, 32 किलोमीटर. बऱ्याचशा परीक्षांमध्ये हे विचारलं जातं, ऍटमॉस्फिअर प्रेझेंट विदिन हाईट ऑफ 32 किलोमीटर्स, हे लक्षात ठेवा. देन नेक्स्ट, कॉम्पोजिशन ऑफ एअर. हवेमधलं जे कॉम्पोजिशन आहे म्हणजे वेगवेगळ्या गॅसेसचं जे मिक्सचर आहे तर त्याचं प्रमाण किती आहे, कॉम्पोजिशन ऑफ एअर. अकॉर्डिंग टू नासा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, नासाचा लॉंग फॉर्म जो आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, कुठेतरी स्पर्धा परीक्षांमध्ये ते विचारलं जातं. द मेजर गॅसेस फाउंड इन अर्थ ऍटमॉस्फिअर्स इन्क्लूड्स. आता यामध्ये नासाने सांगितलेलं आहे की हवेमध्ये वेगवेगळ्या गॅसेसचं प्रमाण किती आहे. त्यामध्ये फर्स्ट 78% नायट्रोजन, तर 78% नायट्रोजन आहे, 78% नायट्रोजन. देन 21% ऑक्सिजन, त्याच्या खालोखाल ऑक्सिजनचा नंबर लागतो, 21% ऑक्सिजन आहे. देन 0.03% कार्बन डायऑक्साइड, त्यालाच आपण CO2 असं म्हणतो, 0.03% कार्बन डायऑक्साइड. देन 0.93% आर्गॉन, आणि चौथा नंबर लागतो आर्गॉनचा, 0.93% आर्गॉन. हे चार आकडे तुम्ही पाठच करून ठेवा. 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन, 0.03% कार्बन डायऑक्साइड, 0.93% आर्गॉन. हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. देन वेदर इलेमेंट्स अँड देअर इफेक्ट ऑन क्रॉप ग्रोथ. आता वेदर इलेमेंट्स म्हणजे काय, तर इलेमेंट्स म्हणजे काय, तर वेदरचा अभ्यास करण्यासाठी किंवा वेदरची मांडणी करण्यासाठी आपण जे पॅरामीटर मोजतो, दोज पॅरामीटर्स आर रेकॉर्डेड इन ऑब्झर्वेटरी. म्हणजे ऑब्झर्वेटरी मध्ये ज्या पॅरामीटर्सचा आपण रेकॉर्ड करतो वेदर आणि क्लायमेट सांगण्यासाठी, त्याला आपण वेदर इलेमेंट्स असं म्हणतो. मग त्यामध्ये फर्स्ट टेम्परेचर म्हणजे तापमान, ह्युमिडिटी आर्द्रता, फॉग म्हणजे धुरके, ड्यू म्हणजे दव, विंड म्हणजे हवा, रेनफॉल म्हणजे पाऊस, फ्रॉस्ट म्हणजे एक चिलिंग इंजुरी होते, म्हणजे एकदम खूप थंडी पडते, त्याला आपण फ्रॉस्ट असं म्हणतो. देन लाईट म्हणजे रेडिएशन म्हणजे सूर्याची तीव्रता, लाईट, हे आपण वेदर एलिमेंट्स मध्ये त्या ठिकाणी काउंट करतो. देन नेक्स्ट, आता याच्यामध्ये वन बाय वन आपण वेदर एलिमेंट्सचा स्टडी करूयात. फर्स्ट टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय, तापमान. टेम्परेचर इज द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ सबस्टन्स. टेम्परेचर म्हणजे काय आहे, इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ सबस्टन्स. एखाद्या पदार्थाचं हॉटनेस और कोल्डनेस म्हणजेच टेम्परेचर आहे. सोलर रेडिएशन इज द मेन सोर्स ऑफ हीट एनर्जी थ्रू विच द ऍटमॉस्फिअर इज इनडायरेक्टली हिटेड अप. आता यामध्ये ऍटमॉस्फिअरचं जे हिटिंग होतं तर त्याला डायरेक्टली सोलर रेडिएशन त्या ठिकाणी जबाबदार आहे. त्यापासूनच सोलर रेडिएशन इज द मेन सोर्स. सोलर रेडिएशन काय आहे तर मेन सोर्स आहे, आणि त्यामुळेच पृथ्वी त्या ठिकाणी तापते. तिथलं आजूबाजूचं जे ऍटमॉस्फिअर आहे ते त्या ठिकाणी हीट होतं सोलर रेडिएशन मुळे. द रोटेशन ऑफ अर्थ causes the change in temperature during day and night. The rotation of earth causes the change in temperature during day and night. आता ज्यावेळेस पृथ्वी फिरते, रोटेशन ऑफ अर्थ ज्यावेळेस फिरत असतं, सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती पण ती फिरत असते, आणि त्यामुळे काय होतं, दिवस आणि रात्र त्या ठिकाणी
तयार होतात आणि त्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे, तापमान आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसून येतो. टेम्परेचर इज मेजर्ड बाय थर्मामीटर कॅलिब्रेटेड इन द स्केल ऑफ सेल्सिअस, फॅरनहाइट अँड केल्विन. तर टेम्परेचर मोजण्यासाठी 3 एकक आहेत, 3 युनिट्स आहेत त्याचे. सेल्सिअस म्हणजे डिग्री सेल्सिअस आपण म्हणतो, देन फॅरनहाइट डिग्री फॅरनहाइट, देन अँड केल्विन डिग्री केल्विन असं आपण त्याला म्हणतो. हे लक्षात ठेवा, सेल्सिअस, फॅरनहाइट अँड केल्विन हे टेम्परेचर मोजण्याचे एकक आहेत. देन या ठिकाणी थर्मामीटर्स कन्वर्ट्स द रीडिंग फ्रॉम. तर या ठिकाणी आपल्याला डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइट मध्ये, फॅरनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये किंवा डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये असं रूपांतर करण्याचं त्या ठिकाणी काही फॉर्म्युले आहेत, ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात. सेल्सिअस इंटू फॅरनहाइट जर आपल्याला कन्वर्जन करायचं असेल, सेल्सिअस इंटू फॅरनहाइट मध्ये फॉर्म्युला आहे डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 9 डिवाइडेड बाय 5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. तर यामध्ये या ठिकाणी जर आपल्याला डिग्री सेल्सिअस माहिती आहे, समजा 20 डिग्री सेल्सिअस आपण नोंद केली तापमानाची आणि आपल्याला डिग्री फॅरनहाइट मध्ये ते सांगायचं आहे, तर ते सांगण्यासाठी आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण इथं डिग्री सेल्सिअसची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथं टाकल्यानंतर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला सेल्सिअस इंटू फॅरनहाइट, फॅरनहाइट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळू शकते. देन फॅरनहाइट इंटू सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 9 अंडर ब्रॅकेट डिग्री फॅरनहाइट मायनस 32. तर या ठिकाणी हा जो फॉर्म्युला दिलेला आहे डिग्री सेल्सिअस, जर आपल्याकडे व्हॅल्यू डिग्री फॅरनहाइटची असेल तर ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेऊ, कॅल्क्युलेशन केल्यानंतर डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला तापमानाची व्हॅल्यू आपल्याला टेम्परेचरची त्या ठिकाणी मिळते. देन सेल्सिअस इंटू केल्विन, डिग्री केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273 273. K is equal to डिग्री सेल्सिअस प्लस 273. तर हा सेल्सिअस इंटू केल्विनचा फॉर्म्युला आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 3 फॉर्म्युले आहेत, हे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये या ठिकाणी काही काही वेळेस विचारलं जातं, शक्यतो थेअरी मध्ये विचारत नाहीत, परंतु प्रॅक्टिकल मध्ये या ठिकाणी याचे 2-1 मार्काला गणित विचारलं जातं. कॅल्क्युलेशन साठी कन्वर्जन करा सेल्सिअस इंटू फॅरनहाइट, फॅरनहाइट इंटू सेल्सिअस किंवा सेल्सिअस इंटू केल्विन. देन नेक्स्ट इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तर आता आपल्याला टेम्परेचरचे काय परिणाम होतात प्लांट्स वरती ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. टेम्परेचर हॅज अ ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन द एक्झिस्टन्स ऑफ प्लांट. प्लांट वरती या ठिकाणी टेम्परेचरचा मुख्य परिणाम किंवा महत्त्वाचे परिणाम या ठिकाणी होतात. Each plant species has maximum and minimum limits of temperature for growth. प्रत्येक प्लांटचं त्या ठिकाणी जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमानाचं लिमिट आहे त्याच्या वाढीसाठी. ऑप्टिमम टेम्परेचर इज इसेन्शियल फॉर बेटर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स. आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्टिमम टेम्परेचर आवश्यक असतं, म्हणजे एक त्या ठिकाणी समतोल असणारं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला प्लांटच्या वाढीसाठी आवश्यक आहे फॉर बेटर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स. मोस्ट ऑफ द क्रॉप प्लांट्स मेक देअर बेस्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बिटवीन 7 डिग्री सेल्सिअस टू 32 डिग्री सेल्सिअस. आणि मुख्य किंवा जास्तीत जास्त जे प्लांट्स आहेत तर ते आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जी आहे तर ती 7 डिग्री सेल्सिअस टू 32 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये ते पूर्ण करतात. ऑप्टिमम टेम्परेचर इज नेसेसरी फॉर सीड जर्मिनेशन, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, फ्लावरिंग, फ्रुटिंग, मॅच्युरिटी अँड हायर यील्ड. तर ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे तर ते आवश्यक आहे सीड जर्मिनेशन, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, फ्लावरिंग, फ्रुटिंग, मॅच्युरिटी अँड हायर यील्ड त्या ठिकाणी येण्यासाठी.
फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन रेट इन्क्रीजेस इन हाय टेम्परेचर. तर फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन त्या ठिकाणी जास्त होतं. जर टेम्परेचर वाढलं किंवा जास्त असेल तर फोटोसिंथेसिस जास्त होतं आणि रेस्पिरेशन पण त्या ठिकाणी जास्त होतं. इट ऑल्सो रिड्यूस शुगर कंटेंट, इन्क्रीज वॉटर रिक्वायरमेंट. त्याचबरोबर तापमान जर वाढलं, जास्तीचं तापमान जर असेल तर इट ऑल्सो रिड्यूस शुगर कंटेंट. प्लांट्स मधलं शुगर कंटेंट कमी होतं आणि वॉटर रिक्वायरमेंट वाढते, म्हणजे पाणी त्याला आपल्याला द्यावं लागतं प्लांट्सला जर टेम्परेचर जास्त असेल तर. लो टेम्परेचर कॉजेस चिलिंग अँड फ्रीजिंग इंजुरीज. त्यानंतर लो टेम्परेचर झालं म्हणजे 7 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर कमी झालं तर त्या ठिकाणी चिलिंग आणि फ्रीजिंग इंजुरी होते, म्हणजे प्लांट्स वरती स्कॉर्चिंग होतात, दवबिंदू त्या ठिकाणी साठतात, गोठतात, मग स्कॉर्चिंग होतं. स्कॉर्चिंग झालेली अशी पानं मग फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत आणि अल्टिमेटली प्लांट्स डाय होतं. त्याला आपण चिलिंग इंजुरी असं म्हणतो, चिलिंग अँड फ्रीजिंग इंजुरीज. तर यामध्ये आता आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचरचे परिणाम या ठिकाणी पाहिले. नेक्स्ट रेनफॉल. नेक्स्ट इलेमेंट्स इज रेनफॉल. दुसरा जो इलेमेंट आहे रेनफॉल. पहिला आपण पाहिला टेम्परेचर, दुसरा महत्वाचा आहे रेनफॉल. रेनफॉल म्हणजे काय तर पाऊस, किंवा त्याला आपण प्रेसिपिटेशन असं सुद्धा म्हणतो. Rainfall is a precipitation in the form of liquid drops larger than 0.5 mm in diameter falling on earth. Rainfall ची definition आहे. Rainfall is a precipitation in the form of liquid drops larger than 0.5 mm in diameter falling on earth. तर पाऊस जो आहे तर तो द्रव रूपात पडतो, ड्रॉपलेट मध्ये तो पडतो आणि लार्जर दॅन 0.5 mm जर साईज असेल इन डायमीटर 0.5 mm हे लक्षात ठेवा. तेवढे जर ड्रॉपची साईज असेल तर त्याला आपण रेनफॉल म्हणतो आणि ते जमिनीवरती येतो, त्याला आपण रेनफॉल म्हणतो. ऑर्डिनरी रेन ड्रॉप्स व्हॅरीज फ्रॉम 0.5 to 4 mm इन डायमीटर. आणि जो ऑर्डिनरी रेन ड्रॉप आहे, जो नॉर्मल रेन ड्रॉप जो आहे तर तो 0.5 to 4 mm त्याचा डायमीटर असतो. तर या ठिकाणी डायमीटर लक्षात ठेवा 0.5 mm. बऱ्याच वेळा रिकाम्या जागेमध्ये हे विचारतात, फिलिंग द ब्लँक्स मध्ये हे विचारलं जातं. देन नेक्स्ट इफेक्ट ऑफ रेनफॉल. आता पावसाचा परिणाम काय होतो पिकांवरती किंवा ऍटमॉस्फिअर वरती हे आपण पाहूया. Rainfall has a beneficial as well as harmful effect on crop growth. Rainfall चे काही फायदेशीर त्याचे इफेक्ट आहेत, काही हार्मफुल आहेत, काही नुकसानकारक सुद्धा त्याचे परिणाम आहेत. इट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर फॉर प्लांट ग्रोथ. प्लांटच्या वाढीसाठी रेनफॉल हा आवश्यक सोर्स आहे. देन वॉटर परफॉर्म्स नंबर ऑफ व्हायटल फंक्शन्स इन क्रॉप ग्रोथ. क्रॉप ग्रोथ मध्ये पाणी वेगवेगळे रोल्स किंवा फंक्शन्स त्या ठिकाणी त्याचे आहेत पाण्याचे. देन क्वांटिटी ऑफ रेनफॉल इज नॉट ओनली इम्पॉर्टंट बट इट्स इव्हन डिस्ट्रीब्युशन इन्क्रीज प्रॉफिट. तर पावसाची नुसती क्वांटिटी महत्वाची नाहीये, तर त्याचं सर्वदूर सारखं प्रमाण असणं म्हणजे इव्हन डिस्ट्रीब्युशन, त्याला आपण काय म्हणतो इव्हन डिस्ट्रीब्युशन. जर या ठिकाणी नारायणगावमध्ये पाऊस पडत असेल आणि तोच जर पाऊस पुढे आळेफाटा किंवा मंचर वगैरे या ठिकाणी कमी असेल तर त्याला अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आपण म्हणतो, म्हणजे डिस्ट्रीब्युशन त्याचं सारखं नाहीये. परंतु नारायणगाव, मंचर किंवा आळेफाटा या भागामध्ये सारख्या प्रमाणात पाऊस पडत असेल त्याला आपण इव्हन डिस्ट्रीब्युशन म्हणतो, म्हणजे सारख्या प्रमाणात पडणारा पाऊस. तर हा त्या ठिकाणी आवश्यक असतो, म्हणजे क्वांटिटीज त्या ठिकाणी आवश्यक नाहीये, तर त्याचा सारखेपणा सुद्धा क्रॉप वाढीसाठी महत्वाचा आहे. देन रेनफॉल पॅटर्न डिटरमाइन्स क्रॉपिंग सिस्टीम. तर रेनफॉल पॅटर्न्स डिटरमाइन्स क्रॉपिंग सिस्टीम. जर रेनफॉल एखाद्या भागामध्ये कमी पडत असेल
तर त्या ठिकाणी आपण जी पिकं घेतो ती फक्त खरीप मध्येच घेतली जातात. रब्बीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पिकं घेता येत नाही, किंवा हिवाळ्यामध्ये आपण तिकडं पिकं नाही घेत कारण पावसाचं प्रमाण कमी आहे. मग त्याला आपण क्रॉपिंग सिस्टीम असं म्हणतो. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट भागामध्ये आपण कुठली पिकं घेतो आणि किती घेतो आणि एका वर्षामध्ये किती पिकं घेतो त्याला आपण क्रॉपिंग सिस्टीम असं म्हणतो. नंबर ऑफ क्रॉप्स ग्रोन इन पर्टिक्युलर एरिया. मग पाऊस त्याला अफेक्ट करतो. म्हणजे जर पाऊस जर चांगला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पिकं सुद्धा अनेक घेता येतात. पाऊस कमी असेल तर आपल्याला एकच पीक त्या ठिकाणी घेणं शक्य होतं. देन इट रिड्युसेस साल्ट, मेंटेन्स pH अँड न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी. तर रेनफॉलमुळे काय होतं, तर साल्ट कमी होतात जमिनीतले. साल्ट पाण्याबरोबर मिक्स होऊन लोअर लेवलला निघून जातात किंवा शेताच्या बाहेर ते निघून जातात पावसाच्या पाण्याबरोबर. त्यानंतर साल्ट कमी झाल्यामुळे pH त्या ठिकाणी मेंटेन राहतो, म्हणजे मातीचं सामू. pH म्हणजे काय, मातीचं सामू. देन न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी त्या ठिकाणी चांगली राहते. पाण्याबरोबर न्यूट्रिएंट मिक्स होतात आणि त्या ठिकाणी प्लांट्सला ते अवेलेबल होतात. देन हेवी अँड एक्सेस रेन रिझल्ट्स इन फूड इन फ्लड अँड वॉटर लॉग्ड कंडिशन इन द फील्ड. त्यानंतर जर खूप पाऊस आला, हेवी अँड एक्सेस रेन म्हणजे गरजेपेक्षा खूप पाऊस त्या ठिकाणी पडला, तर त्या ठिकाणी काय होतं, पूर परिस्थिती निर्माण होते आणि वॉटर लॉगिंग होतं. वॉटर लॉग्ड कंडिशन तयार होते, पाणी एका ठिकाणी साचून राहतं. देन 8 पॉइंट फ्लड कॉजेस सॉइल इरोजन अँड डॅमेज टू द क्रॉप ऑन रिव्हर बँक्स. त्याचबरोबर फ्लड काय करतात, सॉइल इरोजन होतं. पूर आल्यानंतर काय होतं, माती वाहून जाते. डॅमेज टू द क्रॉप्स, क्रॉपला त्या ठिकाणी डॅमेज होतं. आणि रिव्हरच्या आजूबाजूला जी शेती आहे, म्हणजे नदीच्या आजूबाजूला जी शेती आहे ती सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे डॅमेज होते. या ठिकाणी आपण मागील वर्षी पाहिलेलं आहे, कोल्हापूर, सांगली वगैरे या भागामध्ये फ्लड कंडिशन तयार झाली होती आणि कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. देन वॉटर लॉगिंग अफेक्ट सॉइल एरेशन अँड रूट फंक्शन. आणि वॉटर लॉगिंग झाल्यामुळे काय होतं, सॉइल एरेशन होत नाही, मातीमध्ये हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे रूटचे फंक्शन त्या ठिकाणी स्टॉप होतात. रूटची वाढ थांबते, रूटचं ऍब्झॉर्प्शन त्या ठिकाणी कमी होतं. देन हेवी रेन अफेक्ट्स पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन. त्यानंतर हेवी रेन जर आला तर पॉलिनेशन त्या ठिकाणी अफेक्ट होतं आणि त्यामुळे फर्टिलायझेशन प्लांट्स मध्ये होत नाही. पॉलिनेशन म्हणजे काय, तर मेल अँड फिमेल जे पोलन असतात तर ते त्यांचं एकत्रित झाल्यानंतर फर्टिलायझेशन होतं, ते हेवी रेन मध्ये अफेक्ट होतं. देन लॉंग ड्राय स्पेल अफेक्ट्स ग्रोथ अँड यील्ड ऑफ द क्रॉप. त्यानंतर लॉंग ड्राय स्पेल. आता लॉंग ड्राय स्पेल म्हणजे काय, तर सुरुवातीला पाऊस चांगला पडला, परत पावसानं उघडीप दिली म्हणजे पाऊस पडायचा बंद झाला आणि जो बंद झालेला जेवढा पिरियड आहे त्याला आपण ड्राय स्पेल असं म्हणतो. म्हणजे त्या पिरियड मध्ये पाऊसच नाही आला, त्याला आपण ड्राय स्पेल म्हणतो. आणि हा ड्राय स्पेल जर मोठा असेल तर त्या ठिकाणी पिकांना तो हानिकारक आहे, ग्रोथ आणि यील्ड वरती त्याचा परिणाम होतो. देन हेवी अँड कंटिन्युअस रेन ड्युरिंग हार्वेस्टिंग पिरियड रिझल्ट्स इन प्रोलॉंग हार्वेस्टिंग टाइम. त्यानंतर हेवी अँड कंटिन्युअस रेन जर आला काढणीच्या वेळेस, हार्वेस्टिंग म्हणजे काय, पिकांच्या काढणीच्या वेळेस जर पाऊस आला जास्त तर त्या ठिकाणी आपली काढणी आपल्याला पुढे ढकलावी लागते, लांबणीवर टाकावी लागते. तर अशा पद्धतीनं हे रेनफॉलचे इफेक्ट आहेत. रेनफॉल हा महत्वाचा पार्ट आहे किंवा महत्वाचं इलिमेंट आहे. देन नेक्स्ट सनलाइट, सोलार रेडिएशन. त्याला आपण सोलार रेडिएशन असं म्हणतो. सन इज द प्राइम सोर्स ऑफ एनर्जी इंजेक्टेड इनटू द ऍटमॉस्फिअर. आता सनलाइट जी आहे तर ती आपल्याला सूर्यापासून मिळते. सन इज द प्राइम सोर्स म्हणजे सूर्य हा एक मुख्य स्रोत आहे एनर्जीचा. इंजेक्टेड इनटू द ऍटमॉस्फिअर, ऍटमॉस्फिअर मध्ये असणारा मुख्य स्रोत काय आहे, सूर्य आहे. सोलार रेडिएशन इज रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आणि सोलार रेडिएशन आपल्याला कसं मिळतं,
तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत, जी सूर्यकिरण येतात त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असं म्हणतो. इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रीम और फ्लो ऑफ पार्टिकल्स, आणि त्यामध्ये स्ट्रीम और फ्लो ऑफ पार्टिकल्स असतात, म्हणजे बारीक कण त्या ठिकाणी असतात. दिस पार्टिकल्स आर कॉल्ड क्वांटा और फोटॉन्स, आणि अशा पार्टिकल्सला आपण काय म्हणतो, क्वांटा और फोटॉन असं म्हणतो. आता फिजिक्स मध्ये तुम्हाला ते असेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की क्वांटा म्हणजे काय, फोटॉन वगैरे, त्यामध्ये डिटेल तुमचं त्या ठिकाणी स्टडी होईल. यामध्ये आपल्याला फारसं याच्या खोलामध्ये जायचं नाही. दिस पार्टिकल्स आर कॉल्ड क्वांटा और फोटॉन्स. जे पार्टिकल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बरोबर येतात त्याला आपण क्वांटा और फोटॉन असं म्हणतो. देन इफेक्ट ऑफ सनलाइट. आता सूर्याच्या उष्णतेचे काय परिणाम आहेत ते आपण पाहूया. Growth of crop is favored by sufficient sunlight and retarded by lack of sunlight. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ग्रोथ ऑफ क्रॉप इज फेवर्ड बाय सफिशियंट सनलाइट. योग्य प्रमाणात जर सूर्याचा प्रकाश असेल तर प्लॅन्टची वाढ चांगली होते, आणि कमी ग्रोथ होते जेव्हा लॅक ऑफ सनलाइट, सूर्याचा प्रकाश एकदम कमी असेल किंवा कमी कालावधीसाठी असेल तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी ग्रोथ प्लॅन्टची थांबते. याचं उदाहरण असं आहे की घरामध्ये आपण जर कुंडीमध्ये काही प्लॅन्ट्स लावले तर त्यांची वाढ कमी झालेली असते, आणि हेच कुंड्या जर आपण सूर्यप्रकाशात ठेवल्या, बाहेर घराच्या बाहेर जर ठेवल्या तर त्यांची वाढ चांगली होते. देन सेकंड, क्वांटिटी, ड्युरेशन अँड इंटेन्सिटी ऑफ सोलार रेडिएशन इन्फ्लुएन्सेस प्लांट डेव्हलपमेंट अँड प्लांट प्रोसेसेस. तर या ठिकाणी क्वांटिटी म्हणजे सूर्याचा जी सनलाइट आहे ती किती प्रमाणात आलेली आहे, त्यानंतर ड्युरेशन किती कालावधीसाठी आहे, आणि इंटेन्सिटी आणि म्हणजे तीव्रता, त्याची तीव्रता किती आहे, ते त्या ठिकाणी प्लांट डेव्हलपमेंटला आणि प्लांटच्या वाढीसाठी ते अफेक्ट करतं. देन इट इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस, द प्रोसेस इन विच ग्रीन प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. आणि सनलाइट जी आहे तर ती फोटोसिंथेसिस साठी आवश्यक आहे. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण. या प्रक्रियेद्वारे प्लांट्स मेक देअर ओन फूड्स, म्हणजे प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात पानांमध्ये, आणि ते नंतर प्लांटच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाठवलं जातं, आणि त्यासाठी ही सनलाइट आवश्यक आहे. देन ऑन द बेसिस ऑफ the life process, many plant is influenced by the length of day, which called as photoperiodism. आता फोटोपिरियडिझम लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये वगैरे रिकाम्या जागेला हे विचारलं जातं, फोटोपिरियडिझम म्हणजे काय, किंवा इथं प्लॅन ठेवलं जातं आणि ही त्याची व्याख्या आहे फोटोपिरियडिझमची. द लाईफ प्रोसेस ऑफ मेनी प्लांट्स इज इन्फ्लुएन्स्ड बाय द लेंथ ऑफ डे, विच इज कॉल्ड फोटोपिरियडिझम. लेंथ ऑफ डे या ठिकाणी महत्वाचा आहे. तर सूर्याचा जो प्रकाश आहे तो किती कालावधीसाठी आहे, मग त्याचे हावर्स ठरलेले, 7 हावर्स, 8 हावर्स, 9 हावर्स, 10 हावर्स, 11 हावर्स आणि 12 हावर्स. तर असे जे हावर्स आहेत ते हावर्स त्या ठिकाणी काउंट केले जातात, आणि ते हावर्स प्लॅन्टच्या वाढीसाठी महत्वाचे असतात. आता काही प्लॅन्ट्सला कमी हावर्सची उष्णता असली, सनलाइट असली तरी चालते, काही प्लॅन्ट्सला जास्त हावर्स असणारी सनलाइट आवश्यक असते, मग त्या भागामध्येच असे प्लॅन्ट्स त्या ठिकाणी ग्रो होतात. ऑन द बेसिस ऑफ फोटो पिरियड रिक्वायर्ड फॉर फ्लॉवरिंग प्लॅन्ट्स आर क्लासिफाईड as short day and long day plants, and day neutral have no effect. तर या फोटो पिरियड नुसार प्लॅन्टचे 3 टाईप आहेत. त्यामध्ये शॉर्ट डे म्हणजे काय, तर कमी फोटो पिरियड मध्ये येणारे प्लॅन्ट्स. लॉंग डे म्हणजे काय, तर जास्त फोटो पिरियड यांना लागतो. डे न्यूट्रल म्हणजे काय, तर यांना लॉंग डे शॉर्ट डेचं काही त्या ठिकाणी परिणाम होत नाही, कुठल्याही रिजन मध्ये किंवा कुठल्याही लॉंग डे किंवा शॉर्ट डे पिरियड मध्ये हे प्लॅन्ट्स येऊ शकतात, त्याला आपण डे न्यूट्रल प्लॅन्ट्स असं म्हणतो. देन 6 पॉइंट, रेड अँड ब्ल्यू कलर लाईट स्टिम्युलेट्स प्लांट ग्रोथ
फ्लावरिंग, while green light has minimum effect. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, रेड अँड ब्ल्यू कलर लाईट स्टिम्युलेट्स प्लांट ग्रोथ अँड फ्लावरिंग. तर लाल रंगाची आणि ब्ल्यू निळ्या रंगाची जी लाईट आहे तर ती प्लांट ग्रोथ साठी चांगली आहे, फ्लावरिंग त्या ठिकाणी होतं. त्याच्या उलट ग्रीन लाईट जी आहे, हिरवी जी लाईट आहे तर मिनिमम त्या ठिकाणी इफेक्ट होतात. देन insufficient light produces weak plants which are susceptible to disease. त्यानंतर insufficient जर लाईट असेल तर त्या ठिकाणी वीक प्लांट तयार होतात आणि अशा प्लांट्सला मग ते डिसीजला लगेच बळी पडतात, लगेच ते रोगग्रस्त होतात आणि डाय होतात. तर अशा पद्धतीने आपण इफेक्ट ऑफ सनलाइट काय आहेत ते मुद्दे या ठिकाणी पाहिले. द नेक्स्ट पॉइंट इज ह्युमिडिटी. Humidity refers to the water vapor content of the atmosphere. Humidity म्हणजे काय, तर water vapors present in the atmosphere किंवा water vapor content of the atmosphere म्हणजेच humidity, म्हणजेच आर्द्रता. मराठीमध्ये आपण त्याला आर्द्रता असं म्हणतो. Liquid water is converted into water vapor by evaporation. इव्हॅपोरेशन झाल्यामुळे जे लिक्विड वॉटर आहे ते वाफेमध्ये त्याचं रूपांतर होतं. The amount of water vapor in the atmosphere depends upon wind and temperature. आणि amount of water vapor जी आहे ऍटमॉस्फिअर मधले म्हणजे वातावरणातलं जे बाष्प आहे ते कशावर डिपेंड आहे, तर वारा आणि तापमान याच्यावरती ते डिपेंड आहे. देन ह्युमिडिटी आर ऑफ टू टाइप्स. ह्युमिडिटीचे दोन टाइप आहेत. तर या ठिकाणी ह्युमिडिटीचे दोन टाइप आहेत. फर्स्ट स्पेसिफिक ह्युमिडिटी, त्यालाच आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतो. इट मीन्स वेट ऑफ वॉटर व्हेपर पर युनिट वेट ऑफ एअर इन्क्लुडिंग वॉटर व्हेपर किंवा इन्क्लुडिंग मॉइश्चर. स्पेसिफिक ह्युमिडिटी कशाला म्हणतात, तर इट मीन्स वेट ऑफ वॉटर व्हेपर म्हणजे वाफेचं त्या ठिकाणी आपण वजन केलेलं आहे, पर युनिट वेट ऑफ एअर इन्क्लुडिंग वॉटर व्हेपर. आणि याच्या आपण कशाशी कम्पेअर करायचे, तर अशी एअर की त्यामध्ये मॉइश्चर पण आहे त्याचं वजन घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्या वॉटर व्हेपरचं वजन घ्यायचे. या दोघांचं घेतल्यानंतर स्पेसिफिक ह्युमिडिटी आपल्याला मिळते. देन ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, इट इज ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ वॉटर व्हेपर बाय वेट प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, तर वॉटर व्हेपरचं त्या ठिकाणी आपण क्वांटिटी काढायची आहे आणि ती कशाबरोबर कम्पेअर केली, प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर. ज्या व्हॅल्यूम जी एअर आपल्याला दिली असेल व्हॅल्यू, त्या एअरचं त्या ठिकाणी वेट घ्यायचं आहे. मग त्याच्यात मॉइश्चर किती आहे काय किती आहे ते नाही पाहिजे, ते आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणून त्या ठिकाणी सांगतो. याच्या उलट स्पेसिफिक ह्युमिडिटी आहे. स्पेसिफिक ह्युमिडिटी मध्ये वॉटर व्हेपर्सचा आपण वेट घेतो, त्याचबरोबर युनिट वेट ऑफ एअर इन्क्लुडिंग वॉटर व्हेपर याचंही वेट घेतो आणि त्यांचं कंपॅरिझन केल्यानंतर स्पेसिफिक ह्युमिडिटी आपल्याला मिळते. तसं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी मध्ये ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ वॉटर व्हेपरच त्या ठिकाणी आपण वेट घेतो प्रेझेंट इन गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर. तर या ठिकाणी आपल्याला ही स्पेसिफिक ह्युमिडिटी महत्वाची आहे मेट्रोलॉजिकल दृष्टीने किंवा ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने, त्यालाच आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतो. देन नेक्स्ट इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी, आर्द्रतेचे काय परिणाम होतात त्यामध्ये. फर्स्ट रिलेटिव्ह ह्युमिडिटी डायरेक्टली इन्फ्लुएन्स वॉटर रिलेशन ऑफ plants and affects crop growth. Relative humidity directly influences water relations of plant and affect crop growth. तर ह्युमिडिटी जी आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी ती डायरेक्टली इन्फ्लुएन्स करते वॉटरचं जो परिणाम होतो प्लांट वरती, तो त्या ठिकाणी त्याचा डायरेक्ट इफेक्ट प्लांटच्या ग्रोथ वरती होतो. हाय ह्युमिडिटी रिड्यूस ट्रान्सपायरेशन अँड इव्हॅपोरेशन लॉसेस ऑफ सॉइल वॉटर. जर हाय ह्युमिडिटी असेल तर ट्रान्सपायरेशन कमी होतं आणि इव्हॅपोरेशन लॉसेस ऑफ सॉइल वॉटर
जर ह्युमिडिटी त्या ठिकाणी कमी झाली तर इव्हॅपोरेशन वाढतं आणि लॉस ऑफ सॉइल वॉटर, मातीतलं पाणी त्या ठिकाणी बाहेर टाकलं जातं. लो ह्युमिडिटी इन्क्रीज द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप अँड अफेक्ट द ग्रोथ अँड यील्ड ऑफ क्रॉप. तर लो ह्युमिडिटी काय करते, वॉटर रिक्वायरमेंट वाढवते आणि अफेक्ट द क्रॉप ग्रोथ अँड यील्ड. मग त्यामुळं क्रॉपची ग्रोथ कमी होते, यील्ड सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळतं जर ह्युमिडिटी कमी असेल तर. ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी अफेक्ट्स पॉलिनेशन, फोटोसिंथेसिस, फ्लावरिंग अँड फ्रुटिंग. आता ॲटमॉस्फेरिक जी ह्युमिडिटी आहे, वातावरणातली जी आर्द्रता आहे, तर ती पॉलिनेशन अफेक्ट करते, फोटोसिंथेसिस अफेक्ट करते, फ्लावरिंग फुलं येण्याच्या कालावधीत त्याचा परिणाम होतो, फ्रुटिंग फ्रूट येण्याचा जो कालावधी आहे त्यामध्ये सुद्धा ह्युमिडिटीचा महत्वाचा रोल आहे. देन लीफ इनलार्जमेंट इज मोर इन ह्युमिड कंडिशन. त्याचबरोबर पानांचा जो आकार आहे तो वाढतो, त्यामध्ये ह्युमिड कंडिशन मध्ये पानांचा आकार त्या ठिकाणी इनलार्जमेंट त्या ठिकाणी मोर होते, वाढते. देन हाय ह्युमिडिटी इन्क्रीज द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. त्याचबरोबर ह्युमिडिटी जास्त असेल तर त्या ठिकाणी पेस्ट अँड डिसीजचा अटॅक पण त्या ठिकाणी वाढतो, कारण पेस्ट म्हणजे इन्सेक्ट जे आहेत तर ते त्यांना पाण्याची आवश्यकता असते, ते ह्युमिडिटीमुळे त्यांना ते मिळतात. डिसीजच्या बुरशीला जी आहे, बुरशी वाढण्यासाठी सुद्धा आर्द्रतेची आवश्यकता असते, त्यामुळे हाय ह्युमिडिटी मध्ये पेस्ट अँड डिसीजेस इन्क्रीज होतात. तर या ठिकाणी आज आपण वेदर अँड क्लायमेट हा सेकंड चॅप्टर या ठिकाणी सुरू केला होता. तर यामध्ये आज आपण वेदरची डेफिनेशन पाहिली, देन आफ्टर क्लायमेटची व्याख्या आपण पाहिलेली, त्यानंतर यामध्ये वेदर इलेमेंट्स कुठले आहेत, डिफरंट वेदर इलेमेंट्स पाहिले, त्यामध्ये टेम्परेचर, रेनफॉल, ह्युमिडिटी, फॉग, फ्रॉस्ट, विंड, टेम्परेचर, सनलाइट, हे वेगवेगळे एलिमेंट्स आपण पाहिले. मग त्यामधले आता आपण महत्वाचे जे आहेत, टेम्परेचर, रेनफॉल, सनलाइट अँड ह्युमिडिटी, हे या ठिकाणी 4 एलिमेंट्स पाहिलेले आहेत. अजून एलिमेंट्स आहेत ते आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद.